आपल्यातल्या स्वला ओळखा. आता हिंदूंनी एकत्र येणं ही काळाची हाक आणि गरज आहे. सुनील देवधर. आपल्यातल्या स्वला ओळखा. आता हिंदूंनी एकत्र येणं ही काळाची हाक आणि गरज आहे, असे आवाहन भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या शताब्दी वर्षात संपूर्ण भारतात सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाडमधील श्रीराम वस्ती महाड येथे चौदार तळे विभागानं आयोजित केलेल्या सकल हिंदू संमेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर या संमेलनाचे अध्यक्ष मोहन काका शेठ, उपाध्यक्ष ॲडव्होकेट उदय देशमुख, प्राध्यापिका पूर्वा प्रतीक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ते पुढे म्हणाले की आज आपण या चौदार तळ्याच्या परिसरात आपण हे संमेलन करीत आहोत. स्वातंत्र्य, समता व बंधुता या विचारांनी प्रेरित होऊन महाडच्या चौदार तळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाचे सत्य जगापर्यंत पोहोचवण्याची वेळ आता आली आहे. महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाची केस बरेच महिने चालू होती. सत्याग्रह झाला त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना रत्नागिरी येथे बंदी केले होते. त्यामुळे ते या सत्याग्रहाला डॉक्टर बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहू शकले नाहीत. परंतु या सत्याग्रहाच्या केसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपले बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांना हिंदू महासभेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने साक्ष देण्यासाठी कोर्टामध्ये पाठवले. या केसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने या केसचा निकाल लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहाला विरोध करणारे सनातनी नव्हते तर धर्म बुडवे होते, असेही ते यावेळी म्हणाले. इस्लाम धर्मामध्ये काफिरांना थारा नाही. आपण सारे भारतात जन्माला आलो, हिंदू म्हणून जन्माला आलो, हे आपले सगळ्यांचे परम भाग्य आहे. आपले आचार विचार व्यवहार स्वदेशी असावेत, ते हिंदू संस्कृतीच्या संस्कारानुरूप व्हावेत, ही संत महंत यांची शिकवण आपल्या अंगे आणली जावी आणि आपण एकत्र यावे, यासाठी आपण सकल हिंदू संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात आपण एकत्र येऊन देव, देश, धर्माचा जागर करणार आहोत. हिंदुत्वाचा विचार देशाच्या, जगाच्या कल्याणासाठी करणार आहोत, असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड विभाग कार्यवाह विजयराव सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकात संघाच्या 100 वर्षातील कार्याची थोडक्यात माहिती सांगितली. प्राध्यापिका पूर्वा जोशी यांनी मातृशक्ती उद्बोधन व पंचपरिवर्तन याविषयी सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता भोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संमेलनाचे अध्यक्ष मोहन काका यांनी केले. या सकल हिंदू संमेलनाला चौदार तळे विभागातील सर्व हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ, महाड, रायगड.